थोडंसं इकडे अंगावरचा कपडा हानी नाही दिसला. कुठे चाललीस? मी येते. मग तू पण थांब प्लीज. मला सोडून जाऊ. मला माहिती आहे तुझ्या मनात काय आहे. पण तुला वाटतं तसं नाही. म्हणशील एवढं सगळं सांगितल्यावर आणखी काय राहिले सांगायचं. पण आताच आहे रे सांगायचं. ऐकून घेशील प्लीज. सगळ्यात पहिली गोष्ट भास्कर, माझे गणेश बरोबरचे संबंध आले ते मला काहीतरी कमी पडत होतं म्हणत नाही, किंवा कसं सांगू तुला, म्हणजे त्याचा तुझ्याकडून मला काही मिळत नव्हतं किंवा तुझ्यात काहीतरी कमी मिळू नये. त्यामुळे प्लीज तू असा समज करून घेऊ नकोस. तुला माझं राग आलाय कळतंय, पण मी हे सगळं ठरवून नाही केलं. गोष्टी होतात, घडतात आपल्या, तितकंच आहे. मला कुठली कमतरता होती म्हणून नाही, पण आपलं मन हळूहळू बदलत असतं. ते कारण तसंच नसतं. आपण जसे पूर्वी होतो लहानपणी, टीनेजमध्ये, तसेच आपण कायम नसतो. त्यावेळी मन बदलतं, त्यावेळी त्याच्या गरजा बदलतात.
आपल्याला अवतीभोवती लागतात. सगळीच माणसं अशी नसतात आणि जी असतात ते आपल्या जवळची होतात. शाळेत असताना खूप मैत्रिणी असतात, पण त्यातल्या काही मैत्रिणी जीवाभावाच्या होतात. जशा इयत्ता बदलतात तशा त्या खास मैत्रिणी बदलतात. शाळेची 10 वर्षे, कॉलेजची 5 वर्ष, ही जवळची जीवाभावाची खास अशी मैत्रीण कायमच बदलत राहिली. मला तेव्हा कळायचं नाही असं का होतं, पण आता कळतंय. माझं मन बदलायचं भास्कर, बदलायचं म्हणजे मोठं व्हायचं. मग ते समजू शकेल अशी मैत्रीण मला तेव्हा लागायची. आपली भाषा कळेल अशी माणसं मन कायम शोधत असतं भास्कर. मग ते निरनिराळे व्यक्ती असतात. आई असते, बाबा असतात, ऑफिस मधल्या कलिग्स पैकी कोणीतरी. मैत्रीण शब्द म्हणून वापरायचा. आईचा आजार पण तू पाहिलेस. शेवटची 2 वर्ष ती आपल्या बरोबरच होती. त्यावेळी ना आम्ही खूप बोलायचो. पूर्वी कधीच बोललो नव्हतो इतक्या बोलायचो. एक दिवस असंच काहीतरी फार जुनं सांगत बसले. असंच बाबांबद्दल, इतर गोष्टींबद्दल. जेव्हा चहा करायला उठले तेव्हा माझा हात धरून म्हणाली, नंदिनी तुला हल्ली बरोबर कळतं ग मी काय म्हणते ते. बरं वाटतं मला. भास्कर आईच्या शेवटच्या दिवसात तिच्या जीवाभावाची मैत्रीण मी झाले होते. मुद्दा हाच आहे भास्कर. आपलं मन समजू शकेल असा एक मित्र, एक मैत्रीण आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लागते. आणि लग्न हा त्याला पर्याय नाहीये. लग्न आपण वेगळ्या गोष्टींसाठी करतो. तो मुख्य रस्ता आहे. त्या रस्त्यावरूनच आपली गाडी धावत राहते. त्या रस्त्यावरूनच आपल्याला भोवतालचं जग पाहावं लागतं. पण तो रस्ता आपल्याला प्रत्येकच ठिकाणी नाही घेऊन जाऊ शकतो. कसला रस्ता, कसला जग? काय बोलतीयस काय घेतली? मग कुठलाही रस्ता हा एकाच दिशेने जात असतो. त्या रस्त्याने जी ठिकाणे लागतात ती तुम्हाला दिसतात, जी नाही लागत ती नाही दिसत. म्हणून तुम्हाला आडवाटा धरायच्या असं सांग ना. मग आडवाट धरले की मुख्य असतातून. लग्नाच्या बाबतीत माझ्या इतकी भाग्यवान कोणीच नाही आहे. माझ्या ओळखीच्या निम्म्या बायका आपल्या लग्नाला कंटाळलाय, त्रासलाय. भेटायचं म्हणून भेटतायत समजून. आपलं अरेंज नाही. ते ठरलं झालं तेव्हा फक्त 19 वर्षांची होते. सुरुवातीला मला ही भीती वाटली होती. म्हणतायचं त्याच्या तरी माझ्यात काहीच पावर नाही. पण 1-2 वर्षातच मला कळलं किती चांगला माणूस, खरंच किती चांगला नवरा आहे. आणि राजू झाल्यावर तर प्रश्नच नाही. सगळं चांगलं, सगळं छान. तू म्हणशील की सगळंच छान होतं तरी अशी का वागली?
मला तुला हेच सांगायचं भास्कर, या दोन्ही गोष्टींचा काहीच संबंध नाही. तसं तुम्ही प्लीज जोडू नको. हॅलो, हां बोला. जेवण नाही नको, आम्हीच येतो रेस्टॉरंट. जेवण डाग लावायचे आणि मग पोट रिकामा म्हणून सांस करायचे. बंद तरी मगापासून तुझे काही सगळं म्हणतेस ना, मित्र असते, मन बदलत असतं, 100 आडवाटा असतात, फलाना ठिकाणा, या सगळ्यांच्या अर्थात तुलाही माहिती. आणि तुझे काही ते प्रगल्भ साहित्य बिहित्य वाचतेस ना, ते आता हे असं नसतं. वाई किंवा वृक्ष माती म्हणतात, मग ते आपली का खाल्ली याचं जस्टिफिकेशन सगळं पुस्तक भर देत असतात. तुला तेच सांग, तू 2 गोष्टींमध्ये गल्लत करू नकोस. माझ्या घरी गणेशमध्ये जे काही झालं त्याचा आपल्या संसाराशी काहीच संबंध नाही. काय संबंध नाहीये कसा? नाहीये कसा? संसाराला सुरुवात होते तेव्हा नवरा आणि बायको एकमेकांशी कमिटमेंट करतात ना, करतात की नाही? ती कमिटमेंट आपल्या पार्टनरने पाळावी अशी अपेक्षा असते का? असते की नाही? मी तुझ्याशी असलेल्या माझ्या कमिटमेंट मध्ये काहीच कसूर केली नाही. तेच नंदिनी, यू चीटेड ऑन मी. मी माझी कमिटमेंट प्रामाणिकपणे पाळत राहिलो. ते सगळं दिलं तुला. हो, वेळ कमी दिला असेल कदाचित, पण ते अटळ होतं. इथेच होतो ना कमी तुझ्या जवळ. हा असं असताना बाबा मी कुठेतरी 8-8, 6-6 महिने दुबईला किंवा सिंगापूरला जाऊन पडलोय आणि वर्षातून एकदा एखादी चक्कर मारतोय तरी गोष्ट वेगळी होती. त्याने व्याड पॉइंट. आता तू मला सांगायला जेव्हा तू आणि तो तुम्ही जेव्हा त्या क्षणी तुला माझी आठवण नाही झाली की तुझ्या डोक्यात तुझं सुख होतं. मी माझा पत्नी धर्म पूर्णपणे पाळला आणि तू जशी मला कुठली कमी पडून दिली नाही तशी मीही कुठे कमी पडले नाही आणि हे तूही मान्य कर. पण आपल्या धर्माच्या कर्तव्याच्या पलीकडेही आपण कोणी असतो की नाही? आपलं काही अस्तित्व असतं की नाही? काय म्हणायचं काय तुला? आपण संसार करतो म्हणजे आपण नंदिनी, भास्कर, नवरा बायको एवढीच ओळखली पाहतो. तू माझा नवरा आहेस म्हणजे त्या पलीकडेही तू कोणीतरी आहेस. असे वेगवेगळे रोल्स असतात माणसाचे आयुष्यात. आपण आई असतो, बाप असतो, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रिणी असतो ना. पण आपण आतून जे असतो ते या सगळ्या रोल्सच्या पलीकडे असतो, त्याहून मोठे असतो, त्याहूनही असतो. तू कंपनीत असतोस,
नसताच भास्कर असतोस. तू काय करायचं काय मी काय भौतिक चर्चा शब्दांचे कीस पाडून तयार केलेले जस्टिफिकेशन हे मोठमोठे वकील करतात ना कोर्टात तसं नाही भास्कर मी. हो आपण फक्त नवरा बायको नसतो. आपले इतरही बरेच रोल्स असतात, नाती असतात. त्या नात्यांबरोबर येणारी कर्तव्य आपण पार पाडायची असतात. तर त्या नात्यांसाठी आपण नालायक. नात्यांमध्ये फक्त कर्तव्य नसतात भास्कर. काही अपेक्षाही असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही झालेल्या किंवा पाणी शोधायला निघालेल्या मुलांचं तर मनही शोध मी ठीक करत. तुझ्या कुठल्या अपेक्षा मी पूर्ण नाही केल्या. बौद्धिक अपेक्षा, इंटेलेक्च्युअल अपेक्षा, हो ना? ठीक आहे. तर मी नाही रेडीमेड डोक्याचा कारखाना. नाही कळलं मला तुझं नाजूक साजूक आणि हा तरल मन. ठीक आहे ना, मान्य आहे. पण फक्त इंटेलेक्च्युअल गरजा भागवायला जायचं होतं ना त्याच्याकडे. त्याच्या पुढे जायची काय गरज? मोजून मापून आणि ठरवून सगळं करायला हे तुझ्या कंपनीचं कॉर्पोरेट स्ट्रक्चर नाही आहे ना भास्कर. आणि मी पुन्हा एकदा तुला तेच सांगते. मी त्याच्याजवळ गेले असतानाही मी तुझ्यापासून मला कधीच नव्हतं. It's all intellectual bullshit. No, it is not. मी आता जे बोलते ते माझी बुद्धी नाही, माझं मन बोलतंय. स्पष्ट आणि खरं जे झालं तसं. शब्दांचा कुठलाही खेळ नाही यात. मी तुझ्यासमोर कबुली द्यायला उभी राहिली आहे भास्कर. बाजू मांडायला नाही. हो, लौकिक अर्थानं मी त्यावेळी तुझ्याशी प्रतारणा केली. पण मी तुझ्यापासून लाभ कधीच नव्हते गेले. आणि तू जर असं म्हणत असशील की असं होणंच शक्य नसतं तर मात्र सॉरी. असं होणंही शक्य असतं, केवळ ते आपल्या बाबतीत घडलं नाही किंवा आपण ते अनुभवलं नाही म्हणून असं होतच नसतं. तर असं नसतं भास्कर. मोरांच्या राज्याचे नियम वेगळे असतात. मग गाढवांना नाही कळत.